थांबा, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तुम्ही पाहिलेत, प्रत्येक वेळेस सृष्टी ही संकटात आली की देव स्वतःहून तिला वाचवायला येतो. याचा हाच अर्थ आहे. देवालाही त्याचा निसर्ग प्रिय आहे, त्याची सृष्टी प्रिय आहे. आपल्या नाशिकमध्ये तपोवनाच्या भागात कुंभमेळ्याची तयारी करण्यासाठी 1700 झाडं, चला 2000 झाडं ही कापण्यात येणार आहे आणि ह्यांनी सर्वांनी त्याला धार्मिक कार्य असं नाव दिलं आहे. मला विचारायचं आहे की ज्या धर्मात देव स्वतःहून स्वतःच्या निसर्गाची काळजी घ्यायला अवतरित होत असतो, त्या धर्माच्या नावाखाली झाडं तोडणे हे कितपत योग्य आहे? काही जण म्हणतायत की ते एका झाडाच्या बदल्यात 10 नवीन झाडं लावणार आहेत. अहो, आपल्या इथे रस्त्यावरचा एक खड्डा भरण्यासाठी आपल्याला नेक्स्ट इलेक्शनची वाट बघावी लागते. तुम्हाला वाटतंय की हे सहजासहजी 10 रोपं लावतील? एक मोठं झाड हे खूप जास्त शुद्ध हवा आपल्याला देत असतं. त्या 10 रोपांना तेवढी हवा देण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 वर्ष जाणार. जर ती झाडं टिकली तर और जिवंत राहिली तर. तो जो 10 ते 15 वर्षाचा टाइम गॅप आहे तो आपण कधीच भरून काढू शकत नाहीये आणि आपली सिच्युएशन अजून जास्त खराब होणार आहे. तर काही जण मला म्हणतील की भाई, तू तर नाशिकमध्ये राहतही नाही, तू नाशिककर पण नाहीयेस. भाई, मी मराठा आहे, मी महाराष्ट्रामध्ये राहतोय. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या कंट्रोलेबल नाहीयेत, बट काही अशाही गोष्टी आहेत ज्या आपण कंट्रोल करू शकतो. मी फिजिकली जाऊन तिथं हेल्प करू शकत नाही, पण जे माझे नाशिकचे भाऊ बहीण आहेत ते तिथे जाऊन ते लढा देत आहेत. आपण त्यांना व्हर्च्युअली सोशली त्यांना सपोर्ट नक्कीच देऊ शकतो. हा लढा धर्माविरुद्ध नाही किंवा कुंभमेळ्याच्या विरोधात नाहीये. हा लढा आहे त्या करप्ट लोकांबद्दल आहे जे फक्त धर्माच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरत आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की धर्माच्या नावाखाली देवाने निर्माण केलेल्या निसर्गाची परीक्षा तुम्ही घेऊ नका. जर देव समोर आले तर तुम्हाला उत्तर देण्यात काही लायकीचे ठेवणार नाही. जागे व्हा. जय भवानी, जय शिवराय.